नमस्कार मंडळी, मी सागर मधने एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता आपण जाणार आहोत प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी। खरं तर साताऱ्यातल्या जावळीच्या जंगलामध्ये प्रतापगड किल्ला आहे आणि तुम्हा सगळ्यांना प्रतापगड किल्ल्याचा इतिहास माहित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरती अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि त्यावेळेला छत्रपतींचा हा एक खूप मोठा प्रताप होता आणि या प्रतापाचं स्मरण म्हणूनच किल्ल्याला प्रतापगड असं नाव देण्यात आलं। तर आता मी ऑलमोस्ट प्रतापगड किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे। नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि इथून 10 ते 15 मिनिटं लागतील आम्हाला आणखी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी। तर आता मी नाश्ता करतो आणि त्यानंतर आपण भेटूयात प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी। प्रतापगड समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला किल्ला, तब्बल 52 एकरांचा परिसर, शत्रूच्या मनात धडकी भरवणारी उंची, सभोवताली जावळीचं किर्र जंगल, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हीच ती जागा म्हणजेच किल्ले प्रतापगड। आता मी फायनली प्रतापगड किल्ल्यावरती आलेलो आहे। इथे पार्किंगची सोय आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय। पार्किंगची म्हणजे तुमच्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर दोन्ही गाड्या तुम्ही इथे अगदी किल्ल्यावरती घेऊन येऊ शकता। आणि इथे गाड्या पार्क केल्यानंतर मागे जे प्रवेशद्वार दिसतंय तिथून आपल्याला पुढे किल्ल्यावरती जाता येईल। प्रतापगड किल्ला इथून पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, बुरुजाचं बांधकाम वगैरे आपल्याला पाहता येतंय किंवा तटबंदीचं बांधकाम आहे। तर आता आपल्याला इथून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत जायला अंदाजे फक्त 5 मिनिटं लागतील। तर आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे। इथून आता आपण वरती किल्ल्यावरती जाऊयात, चला तर मग। प्रतापगड किल्ला ज्या डोंगरावर आहे त्याला पूर्वी ढोरप्या डोंगर असे म्हटले जायचे। महाराजांनी प्रतापगड जिंकण्यापूर्वी हा डोंगर आदिलशाहीच्या ताब्यात होता। जावळीचा चंद्रराव मोरे जो आदिलशाहीचा सरदार होता तो या किल्ल्याचा सुभेदार होता। महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना विनंती केली होती की तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही। त्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा किल्ला ताब्यात घेतला। इकडे चंद्रराव मोऱ्यांचा सपाटून पराभव झाला आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली। त्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे। विजापूरचा दरबार भरला। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, तिनं विडा उचलायला सांगितला। कोण जाणार शिवाजी महाराजांना ठार मारायला? आणि त्यानंतर विजापूरच्या दरबारात विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात आला आणि याच प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सह्याद्रीच्या नरसिंहाचा पराक्रम अवघ्या जगानं पाहिला। मित्रांनो, प्रतापगड किल्ल्याला एकूण 475 पायऱ्या आहेत आणि त्यापैकी 96 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला हे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार पाहायला मिळतंय। हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याची जर रचना तुम्ही पाहाल तर गोमुख पद्धतीची रचना आहे। म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जशी एक आकृती तयार होते त्या पद्धतीची रचना आहे। पलीकडून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बुरुज दिसेल परंतु दरवाजा दिसणार नाही। जोपर्यंत आपण किल्ल्याच्या जवळ येत नाही, दरवाजाच्या जवळ येत नाही, तोपर्यंत आपल्याला दरवाजे दिसत नाही। आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ती म्हणजे शिवकाळामध्ये एक प्रथा होती की छत्रपतींच्या काळामध्ये सूर्योदयापूर्वी दरवाजे उघडले जायचे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ते बंद केले जायचे। तर तीच प्रथा छत्रपतींच्या काळातली आज सुद्धा इथे फॉलो केली जाते। हा जो दरवाजा आहे तो सकाळी सूर्योदयापूर्वी उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दरवाजा बंद केला जातो। तर आता आपण या दरवाजातून पुढे जाऊयात। पुढे काही तोफांचा अवशेष आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, या माझ्याकडे। मित्रांनो, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आता मी वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी शिवकालीन तोफेचा अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्वीच्या काळी अशा तोफा युद्धासाठी वापरल्या जायच्या आणि तोफा पेटवण्यासाठी एक मशाल असायची। ती मशाल ठेवण्यासाठी या ठिकाणी एक स्टँड आहे। खरं तर शिवकाळातलं हे स्टँड आहे, लोखंडी स्टँड आहे, सॉरी दगडाचं स्टँड आहे आणि या ठिकाणी खोल आहे।
तर तोफ पेटवल्यानंतर जी काही मशाल होती ती या ठिकाणी अशी खोचून ठेवली जायची, तर त्यासाठी हे स्टँड बनवलेलं होतं. तर आता आपण या पहिल्या मुख्य प्रवेशद्वारातून पुढे जाऊयात आणि पुढे बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्यात प्रतापगड किल्ल्यावरती, त्या देखील आपण पाहणार आहोत. महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर 1656 साली या गडाचे बांधकाम सुरू केले. मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हे त्यावेळचे स्वराज्याचे अभियंते होते. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी हा गड बांधून पूर्ण केला. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा जुना रस्ता. खर तर एका पाठोपाठ एक असे 2 प्रवेशद्वार या ठिकाणी आहेत. तुम्ही पाहताय हे आता ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे एक आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर दुसरा प्रवेशद्वार आहे. खर तर हा रस्ता सध्या वापरात नाहीये, त्यामुळे आपल्याला या रस्त्याने भवानी मातेच्या मंदिराकडे जाता येणार नाहीये. परंतु 1957 पर्यंत हाच रस्ता होता जो भवानी मातेच्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जायचा. पण सध्या हा रस्ता पुढे बंद करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला भवानी मातेच्या मंदिराकडे जायचं असेल तर पलीकडून रस्ता आहे, तिथून आपल्याला मंदिरात जावं लागेल. मित्रांनो, प्रतापगड किल्ल्यावरती असलेला हा पाण्याचा तलाव आहे. तुम्ही इथे पाहू शकता. खर तर किल्ल्याची बांधणी करताना हा तलाव खोदण्यात आला होता आणि या ठिकाणी जे दगड सापडले होते त्याच दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधणीसाठी केला होता. म्हणजे तटबंदी किंवा बुरुज यांचं बांधकाम करण्यासाठी जे दगड वापरले ते हा तलाव खोदताना सापडले किंवा हा तलाव खोदताना या ठिकाणी निघाले होते आणि त्याच दगडांचा वापर पुढे किल्ल्याच्या बांधणीसाठी करण्यात आला होता. भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर आपल्याला नगारखाना दिसतो. पण सध्या हा मार्गच बंद असल्यामुळे आपल्याला नगारखाना जवळून पाहता येत नाही. मित्रांनो, आता मी भवानी मातेच्या मंदिराकडे निघालोय. खर तर या ठिकाणी एक गमतीशीर गोष्ट पहा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं बांधकाम करताना बांधलेल्या पायऱ्या आहेत. अजून सुद्धा जसंच्या तसं बांधकाम आपल्याला या पायऱ्यांचं पाहायला मिळतंय. आणि इकडं खालच्या बाजूला महाराष्ट्र शासनानं नंतर केलेलं बांधकाम तुम्ही पाहताय. अक्षरशः भुगा झाला या पायऱ्यांचा. खर तर हे बांधकाम आहे 350 वर्षापूर्वी महाराजांनी त्यावेळी बनवून घेतलेलं आणि हे आत्ताच 20-25 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी केलेलं बांधकाम आहे. परंतु दोन्हीचा फरक जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल महाराजांनी त्यावेळी बांधलेल्या पायऱ्या अजून सुद्धा जशाच्या तशा आहेत आणि इकडे आत्ताचं बांधकाम मात्र पूर्ण मोडकळीस आलेलं आहे. याचं कारण इतकंच आहे की बांधकाम करताना फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, तर बांधणाऱ्याच्या काळजात सुद्धा इमान असावं लागतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या काळजात इमान होतं, प्रामाणिकपणा होता आणि म्हणून हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय. छत्रपतींच्या काळातलं बांधकाम अजून सुद्धा जसंच्या तसं इथे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतापगडावर असलेल्या
भवानी मातेच्या मंदिरात आई भवानीची शिवकालीन मूर्ती आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे मंदिर गडावर बांधून घेतले होते. याच मंदिरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. त्याच तलवारीनं हंबीररावांनी प्रतापगडच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी आहे तो आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय. खरं तर कोणत्याही किल्ल्यावरती जी सगळ्यात उंच जागा असायची त्या जागेवरती बालेकिल्ला असायचा आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये छत्रपतींचं महाल असेल, त्यांचं निवासस्थान असेल किंवा अष्टप्रधानांसाठी जी बैठक व्यवस्था असायची ती सगळी असायची बालेकिल्ल्यावरती. तर या दरवाजातून आता आपल्याला पुढे जायचंय. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे जो की महाराष्ट्राला परिचित आहे. तर चला तर मग या बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आता आपण पुढे जाऊयात आणि छत्रपतींचा जो पुतळा आहे त्याचं आपण तिथे गेल्यानंतर दर्शन घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आता मी आहे श्री केदारेश्वर मंदिरामध्ये. इथे माझ्या डाव्या बाजूला भगवान शंकरांचं हे प्राचीन असं मंदिर आहे. खरं तर मंदिरात शिवलिंग आहे. इतकं मोठं शिवलिंग आहे की 10 माणसांना एकत्रितपणे ते उचलता येणार नाही. इतकं मोठं शिवलिंग या मंदिरामध्ये आहे. आणि एक आख्यायिका अशी सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी भवानी मातेचं मंदिर बांधणार होते आणि ज्या वेळेला या बांधकामाला सुरुवात झाली होती आणि खोदकाम करताना शिवलिंग या ठिकाणी सापडलं आणि मग महाराजांनी या ठिकाणी तेच शिवलिंग प्रस्थापित केलं आणि भगवान शंकरांचं हे केदारेश्वर मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. तर याच मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूला ही जर जागा तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल पूर्वीच्या काळी छत्रपतींचे या ठिकाणी महाल किंवा बैठक व्यवस्थेसाठी ही जागा होती. खरं तर आता पूर्ण पडझड झालेली आहे. फक्त अवशेष या ठिकाणी उरलेला आहे. परंतु पूर्वीच्या काळी अष्टप्रधानांच्या ज्या काही बैठक असतील किंवा महाराजांच्या सल्लामसलतीसाठी ज्या काही जागा होत्या त्यापैकी एक ही जागा होती जिथे महाराज चर्चा मसलत करायचे सैनिकांसोबत, अष्टप्रधानांसोबत किंवा काही बैठका महाराजांच्या या ठिकाणी संपन्न व्हायच्या. तर अशी ही जागा आहे जी केदारेश्वर मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेत आहे. प्रतापगड किल्ल्याच्या एका बुरुजाजवळ चोर दरवाजा असून युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा बंद आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांच्या स्वराज्याचे देखील काही नियम होते. पूर्वीच्या काळी स्वराज्याविरुद्ध कोणी गद्दारी केली तर दरबार भरवला जायचा. संपूर्ण दरबारासमोर त्याला शिक्षा सुनावली जायची आणि कडेलोट टोकावरून त्याला ढकलून दिले जायचे. शिक्षा इतकी भयंकर होती की ही शिक्षा पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणाचीही
स्वराज्याविरोधात गद्दारी करण्याची हिंमत व्हायची नाही. मित्रांनो, ही आहे गडावरील सर्वात उंच अशी जागा. खरं तर या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि म्हणूनच या जागेची उंची आणखीनच वाढलेली आहे. खरं तर हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची उंची जवळपास 36 फूट आहे. म्हणजे महाराजांचा जो पुतळा आहे तो 16 फूट आणि त्याच्या खाली हे जे बांधकाम आहे ते जवळपास 20 फूट आहे. आणि या पुतळ्याचं वजन आहे जवळपास 4.5 टन, म्हणजेच 4,500 किलो. म्हणजे इतकं वजन आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका वजनदार पुतळा या ठिकाणी आणला कसा असेल, तर याचं उत्तर असं आहे की हा पुतळा या ठिकाणी बसवताना अखंड पुतळा या ठिकाणी आणला नव्हता, तर काही पार्ट्समध्ये तो आणला होता. जवळपास 17 पार्ट्स होते आणि इथे आणल्यानंतर ते पार्ट्स एकत्र करून या पुतळ्याचं या ठिकाणी हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता. आणि त्यानंतर या पुतळ्याचं उद्घाटन किंवा या पुतळ्याचं जे अनावरण आहे ते भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1957 साली हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सर्वात सुंदर पुतळा आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या खूप सारे लोकांना प्रतापगडाचा फोटो दाखवताना आपण या पुतळ्याचा फोटो दाखवतो, कारण या पुतळ्याची उंची आणि एकंदरीत रचना जर पाहाल तर अद्भुत अशी रचना आहे. इथे आलेला प्रत्येक जण महाराजांना वंदन करण्यासाठी येतो आणि प्रतापगड किल्ल्यावरची ही जागा मला वाटतं सगळ्यात पवित्र अशी जागा आहे. मित्रांनो, प्रतापगड किल्ल्यावरती येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला खरेदी करण्यासाठी सुद्धा खूप सारा सोर्स आहे. अशी छोटी छोटी दुकानं या ठिकाणी प्रतापगडावरती खूप सारी दुकानं आहेत, जिथे तुम्हाला अनेक वस्तू मिळतील. म्हणजे पुस्तकं तर मिळतीलच, सोबत खरेदी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहताय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सुंदर सुंदर अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला इथे त्या खरेदी करता येतील. फार सुंदर अशा मूर्ती आहेत आणि सोबतच इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे खरेदी करता येतील. त्यामुळे कधी प्रतापगडावरती आलात तर या गोष्टी किंवा या वस्तू नक्की खरेदी करा. मित्रांनो, प्रतापगड किल्ल्यावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वात सुंदर अशी जागा म्हणजे पाठीमागे जो तुम्ही पाहताय तो बुरुज. याला टेहाळणी बुरुज असं म्हणतात आणि याच बुरुजाला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे शिवप्रताप बुरुज असं. खरं तर आपण 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा बुरुज पाहिलाय. म्हणजे प्रतापगडाचं चित्र म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी या बुरुजाचं चित्र येतं. म्हणजे प्रतापगडावरच्या बाकी इतर कुठलीही गोष्टीचा फोटो जर दाखवला, कुठल्याही ठिकाणाचा फोटो दाखवला तर कदाचित लोकांच्या लक्षात येणार नाही की हा किल्ला कोणता आहे. परंतु या बुरुजाचा फोटो दाखवल्यानंतर मात्र महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो की हा किल्ला म्हणजेच प्रतापगड आहे. छत्रपतींच्या पराक्रमाचा खूप मोठा साक्षीदार म्हणजे हा किल्ला आणि या किल्ल्यावरती असलेला हा टेहाळणी बुरुज. तर आता आपण या बुरुजावरती जाऊयात आणि तिथून जो समोरचा प्रदेश दिसतो तो आपण पाहणार आहोत. चला तर मग.
मित्रांनो, प्रतापगड किल्ल्याच्या टेहळणी बुरुजाजवळ आता आम्ही आहोत. इथे पाठीमागचा सगळा प्रदेश आपल्याला या बुरुजावरून सहजपणे दिसतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मगाशी येताना आपल्याला एक जागा अशी दिसली की जी सध्या त्या ठिकाणी प्रवेश बंद आहे. त्या ठिकाणी अफजल खानाची कबर आहे असं सांगितलं जातं. कितपत खरं आहे हे माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी जायला प्रवेश सध्या बंदी आहे. आणि या ठिकाणचं जर वातावरण तुम्ही पाहाल आणि एकंदरीत या बुरुजाची रचना पाहाल तर छत्रपतींच्या पराक्रमाचा खूप मोठा साक्षीदार म्हणजे प्रतापगड. आणि याच प्रतापगडावरचा हा अतिशय भक्कम स्थितीत उभा असलेला टेहळणी बुरुज आपण पाहतोय.